हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर बघा, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी म्हटलं सुकत टाकलेले कपडे काढावेत, पण दिवसभर पाऊस होता त्यामुळे कपडे एवढे सुकले नाहीत आणि आत्ता छान हवा सुटलेली, पाऊससुद्धा थांबलेला, तर म्हटलं थोड्या वेळाने काढूयात। तर तोपर्यंत जेवणाची तयारी करून घेते। आज ना मी पालकची भाजी बनवणार होते, पण तो प्लॅन कॅन्सल करून आज वांग्याची भाजी करायचं ठरवलं। तर म्हटलं आता ही फ्रीजमध्ये ठेवून द्यावी। प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये जर आपण ठेवली ना कोणतीही पालेभाजी, तर त्याला पाणी सुटताना त्याची पानं भाजीची खराब होतात। तर असं कॉटनच्या कपड्यामध्ये आपण जर गुंडाळून मग प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं ना तर छान राहते पालेभाजी। तर मग मी हे कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित पालक गुंडाळून या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवली आणि आता ही मी फ्रीजमध्ये ठेवते, मग उद्या करता येईल। त्यानंतर भाजी करायची होती मला वांग्याची, पण त्याआधी म्हटलं ही अळूची पानं जी आहेत ना ती करून एका साईडला उकडण्यासाठी ठेवावीत। ही जी अळूची पानं आहेत ना ती गावावरून दिलेली आहेत माझ्या मैत्रिणीने। 2-3 दिवसापूर्वी ही पानं दिलेली, पण मला बनवायला वेळ नव्हता, त्यामुळे ती पानं बघा जरा सुकल्यासारखी झालेली आहेत। तर आज म्हटलं ही बनवूनच टाकावीत। आता पानावरती लावण्यासाठी ना मी इथे बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे एकत्र वाटून टाकलेलं आहे। त्यानंतर हळद, मीठ आणि थोडासा ओवासुद्धा टाकलेला आहे। आता यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित याचं मिश्रण बनवून घेते। हे मिश्रण असं थोडंसं पातळच ठेवायचं। आपण भजीसाठी करतो ना ते जरा घट्ट असतं, तर त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ इथे ठेवलेलं आहे मी। आता पानांवरती हे लावून घेते। पानांवरती हे पीठ लावण्याआधी ना आपण हे जरा लाटण्याने ना थोडंसं हलक्या हाताने अगदी त्या शिरा आहेत ना त्या थोड्याशा लाटून घ्यायच्या, म्हणजे ना ही पानं व्यवस्थित फोल्ड होतात, फोल्ड करताना ते तुटत नाहीत। आता ही अळूवडी उकडण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतील। तर तोपर्यंत ना वांग्याच्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट लागेल, तर ते संपलेलं होतं, त्यामुळे मी आता इथे शेंगदाणे भाजून घेते। मी ना शेंगदाण्याचं जे कूट आहे ना ते एकदाच जास्तीचं करून ठेवते, दररोज बनवत नाही, 8-10 दिवसाचं एकदाच बनवून ठेवते। तर ते संपलेलं होतं, तर आता म्हटलं ते करावं लागेल, त्यासाठीच हे शेंगदाणे मी भाजून घेत आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत। जर हाय फ्लेमवरती भाजले ना तर ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात। व्यवस्थित जर लो फ्लेमवरती आपण हे भाजले ना तर बघा शेंगदाण्यांची चवसुद्धा खूप छान लागते। आता अळूवडी छान उकडलेली आहे, ही थंड होण्यासाठी ठेवते आणि वांग्याची भाजी करून घेते। आता वांग्याच्या भाजीसाठी मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एका बाजूला खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण आहे। त्यानंतर काळा मसाला आणि हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ। आता थोडंसं पाणी किंवा थोडंसं तेल टाकून हे मिश्रण ओलसर करून घ्यायचं आहे आणि वांग्यांमध्ये भरून आपण फोडणी द्यायची आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, नंतर त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन भरलेली वांगी टाकलेली आहेत। अगदी 2 मिनिटांसाठी ही वांगी परतून घेते तेलामध्ये आणि मग राहिलेलं जे वाटण होतं ना ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी कोमट पाणी टाकून घेतलं। आता वांग शिजते तोपर्यंत लगेचच दुसरीकडे मी ज्वारीची भाकरीसुद्धा टाकून घेते आणि भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी अळूवडी जी उकडलेली आहे ना तीसुद्धा शॅलो फ्राय करून घेणार आहे।
तर बघा भाजी छान शिजलेली आहे, छान तर्री आलेली आहे, गरमागरम भाकरीसुद्धा तयार आहेत। आता फक्त अळूवडी शॅलो फ्राय करते आणि ताट वाढून घेते। आणि आजचा व्लॉग इथे संपवते। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।